तो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत की मी राखीची कशी कशी तयारी केली. तर चला बघूया ह्या व्लॉगमध्ये. तर गाईज आम्हाला हे काका लावत होते, खेळ लावून देत होते की आम्हाला तिथं मागे पडदा वगैरे लावण्यात यावा, म्हणजे की आम्ही चांगल्या प्रकारे डिस्प्ले करू म्हणून. आणि त्याच्यानंतर बाबा आणि भैया माल चेक करत होते की काय काय आलेलं आहे, काय काय नाही, रेट्स वगैरे काय काय आहेत हे सगळं चेक करत होते बाबा आणि भैया वगैरे. हे आमचं मधलं गोडाऊन सारखं असलेलं जागा आहे, तिथं ह्यांनी दोघं चेक करत होते आणि ह्यांनी दोघंही बघत होते सगळं माल वगैरे. त्यानंतर आमच्या आईनं म्हणजे साडी वगैरे लावून घेतलं होतो आम्ही, ते मी काही शूट केलं नाही. आणि मध्ये बसले होते. त्याच्यानंतर मी आणि आईनं हे वर जे पेपर आहेत ना, म्हणजे कपटाची राखी, ते त्यांना आम्ही लावत होतो, करत होतो. वर लेस वगैरे लावले आहेत, लेस काट्या वगैरे सगळं अडकवलेलं आहे की जेणेकरून आम्हाला माल लावायला सोपं जाईल. आणि अशा प्रकारे मी आणि आई लावत होतो माल वगैरे. तर मी आईला लावून देत होते, आई वर चढून लावत होती, आई बघत होती आणि आई म्हणत होती बघ लांबून चांगलं दिसायले का नाही म्हणून. त्यानंतर गाईज आम्ही बघत होतो की इथं बघा जरी राखी, म्हणजे ही राखी अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये नसेल, ही खरं तर ओरिजिनल राखी आहे, म्हणजे जे अगोदरच्या काळात होती. आणि ह्याचंच मान असते राखी पौर्णिमेमध्ये, तर ते फक्त आमच्या दुकानात भेटते. जर तुम्हाला अशा राख्या आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार बघायचे असेल तर नक्की आमच्या दुकानात व्हिजिट करा. ह्याला जरी राखी म्हणतात. ह्याच्यामध्ये मोठी साईज, छोटी साईज, सगळे सगळे प्रकार आमच्याकडे अवेलेबलमध्ये आहेत. हे जे आहे ना, ह्याला हे बघा, हे एवढं सुंदर सुंदर डिझाईनचे आहेत, तर तुम्ही बघू शकतो तेवढे सुंदर सुंदर. तर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर दुकानात नक्की व्हिजिट करा. एवढं बघा माल लावणं झालं होतं. बाबा आता एक एक बाबाला मी काढून देत होते, बाबा लावत होते, तर आम्ही एक 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 लेस मार्क लावत होतो. हे बघा अजून एवढं लेस वगैरे आहे, ते असं बाबा ते आम्ही लावत होतो. तर त्यानंतर मी बघत होते की किती लावणं झालं, काय काय नाही. बघा हे बघा एवढं झालेलं आहे. त्यानंतर गाईज आम्ही बघितलं की हे बघा हे असं दिसायला लागले. त्यानंतर हे बघा ही लेस वर्क मी लावले, केले. हे लेस अर्ध्याच्या वर आम्ही लावलो, अजून थोडं 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 राहिलेलंच आहे. हे बघा एवढं लेसचे बॉक्सेस आहेत. हे सगळं किती छान कलरफुल कलरफुल दिसायला लागले सगळीकडं. बघा किती सुंदर. जे पण म्हणजे ही जे आहे ना, म्हणजे आम्ही जे लावलं ते मॉडर्नमध्ये पण आहेत आमच्याकडं बॉक्स वगैरे ते, पण हे जे लावलेत ना, ह्याला खरं तर खरं हे ओरिजिनल राखी आहे. अगोदरच्या काळात तुम्ही तुमच्या घरी पॅरेंट्सला वगैरे विचारू शकतो की हे जरी राखी आहे ना, हीच ओरिजिनल राखी आहे. बघा हे किती सुंदर दिसते. तुम्हाला आता हे वाटत असेल की हे जरा नाही ओल्ड फॅशन वगैरे आहे, पण ओल्ड इज गोल्ड. कधीसुद्धा हे लक्षात घ्या की ओल्ड इज गोल्ड. हे बघा जरी वर्कमध्ये किंवा जऱ्या राखांमध्ये एवढ्या प्रकारचा माल आमच्याकडे आहे. छोटी साईज, मोठी साईज, त्याच्यामध्ये कुंदन वर्क, जरी राखीमध्ये सुद्धा स्टोन वर्क, अशा सगळ्या प्रकारचं वर्क केलेलं आहे. तुम्ही बघू शकतो एवढं सुंदर. आणि हे बघा एवढं प्रकारे माल झालेलं आहे लावणं आमचं. अजून तर सुरुवात आहे, अजून खूप जास्त माल लावण्यात येते. टेबल लावले नाहीत, काय लावलं नाही. एवढ्यातच बघा एवढं सुंदर वाटेल त्यांना. मी प्रत्येक राखीला असा हात लावून लावून बघायला ते. एवढ्यातच मी थकून गेले होते, तर मी विचार केला की एक चहा प्यावं मस्तपैकी, जरा मला रिफ्रेशमेंट होईल एवढी राखी वगैरे लावून. म्हणून मी घेतलं हे चहा प्यायला. आणि नंतर मी माझा दाखवला थकलेला चेहरा, एकदम दुखियारा. बघा माझ्या चेहऱ्याकडे मी किती थकून केलेली आहे गाईज. आणि मेहंदी पण काढली होती आणि किती सुंदर दिसायला ती बघा. एवढं थकले होते, मी विचार करायला ती की कधी होईल ही कामं रे बाप रे. त्यानंतर बारी येते लेस वर्कची, जे की सगळ्यांना खूप जास्त आवडते असे लेस वर्क. लेस वर्कमध्ये पण खूप खूप सुंदर सुंदर प्रकारचे आहेत. मोरपीस, श्रीरामची राखी, जे की ह्यावेळेस अयोध्याचं वगैरे ओपनिंग वगैरे केली होती, तर त्याचीसुद्धा कुंदन वर्क, मोती वर्क, परत मोर, स्टोन, सगळ्या सगळ्या प्रकारची लेस वर्कसुद्धा आमच्याकडे राखी अवेलेबल आहे. ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी लवकर 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 या लातूरमध्ये. बाबा लावत होते लेस वगैरे ॲड करत होते. हे लेस वर्कचे सगळे राखी आहेत. त्यानंतर गाईज बघा तुम्ही जरा हे काउंटर आम्ही जे इथं होतं ते आम्ही इकडं सरकवलेलं आहे. आणि आता ह्याच्यावर आम्ही बॉक्सेस लावणार आहेत, म्हणजे काउंटर याच्यासाठी काढलं की गिऱ्हाईकांना आतमध्ये येऊन छान प्रकारे बघता यावं, करता यावं. आणि त्याच्यानंतर हे बॉक्सेसमध्ये जे राख आहे त्याच्यामध्ये सगळी म्हणजे जास्त एक्सपेन्सिव्ह आणि जास्त सुंदर सुंदर डिझाईनचे प्रकार आहेत. तिकडं आम्ही 2 टेबल लावलेले आहेत, इकडं 2 टेबल लावून अजून 2 टेबल ॲड करायचे होते. हे बघा हे किती सुंदर दिसत आहे ते.
त्यानंतर बघा गाईज, हे सगळ्यात फर्स्ट गिराईक आहे ज्यांनी आमची भवानी केली होती. मी तुमच्यासाठी ते सुद्धा शूट केलेलं आहे की पहिल्या भवानीचं करावं म्हणून. बाबा इथं बसले होते आणि आमचं हे बघा एवढं लावणं झालं होतं, कसं दिसत होतं. त्याच्यानंतर माझा आज श्रावण सोमवार जे नेक्स्ट डे होता, त्यानंतर माझा श्रावण सोमवारचा उपवास होता, तर फ्रुट्स खाल्ले. आमच्या राखीची डावालावी झालेली. आता मी नाही खात आहोत आईस्क्रीम. हे बघा आई रेड कलरवर छान दिसते ना, बघा आई. आता मी नाही चेअर्स करायची, चेअर्स. आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहोत. बघा आमच्या इथं हे महागल्लं बॅकग्राऊंड असं दिसायला लागले. काही सुंदर दिसायला ना राखीचं. बघा, ज्याला पण घ्यायचं त्यांनी नक्की दुकानावर. तर गाईस, तुम्ही फायनल लुक बघून घ्या आमच्या दुकानचं. हे बघा, हे अशी लेस राखी इथं लावलेली आहे. हे बघा, हे टेबलवर अशी लावलेली आहे. बघा, हे फायनल लुक आहे. हे बघा, इकडं गेल्यावर पूर्ण स्टोन आणि हे असं राखी आहे. बघा इकडे वर, हे बघा वर जरी राखी आहे पूर्ण. सो हे गाईज, ह्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की राखीची आम्ही कशी कशी तयारी केली. आणि जर तुम्हाला अशा सुंदर सुंदर आणि रेखीव राख्या पाहिजे असतील तर नक्की आमच्या दुकानात विजिट करा. बेंगलोर अयंगर बेकरीच्या एक्झॅक्ट समोर किंवा देवीच्या पहिल्या मंदिराच्या गेट समोर जर तुम्ही आलात तर तुम्हाला भेटेल. तर गाईज, हा होता माझ्या राखी पौर्णिमेच्या आवरावडीचा, म्हणजे आम्ही माल कसा कसा सेटअप केलेला आहे, कसं कसं काय केलेलं आहे ते तुम्हाला सगळं मेन्शन केलेलं आहे. आणि तुम्हाला कशी वाटली मेहनत ते मला नक्की सांगा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आणि जर तुम्हाला माझ्या दुकानातले राखीचे डिझाईन वगैरे आवडत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. माझं दुकान लातूरमध्येच आहे. जे कोणी लातूरच्या जिल्ह्याच्या आजूबाजूला राहतात त्यांनी नक्की येऊ शकतात आणि राखी घेऊ शकतात. ज्यांना ज्यांना आवडतं त्यांनी नक्की विजिट करा. आणि जर कुणाला काही डाऊट असेल तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की विचारू शकतात. आणि तुम्हाला माझी राखीचं मेहनत कशी वाटली ते पण नक्की सांगा. इथून लेट येत आहे, मी जरा थांबू का. तर तुम्हाला माझा राखीचा ब्लॉग कसा वाटला सांगा. मी राखीचा हा एका दिवसाचा नाही आहे गाईज, म्हणजे हा थोडा आम्ही कसं कसं माल लावत गेलो आणि फायनल रिझल्ट काय होता हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. तर मला आणि हो गाईज, राखी स्पेशल डिझाईन आणि पूर्ण दुकानाचा विजिट मी हे उद्या करणार आहे. तर तुम्ही नक्की ते बघा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्ही आनंदी हेल्दी राहा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.